3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला. आंचलच्या वडील आणि 2 भावांनी मिळून सक्षमचा निर्दयीपणे खून केलाय. नांदेडच्या इतवारा भागात मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. सक्षम ताटे आणि आचल मामिडवार यांचं एकमेकांवर जीवापल्याड प्रेम होतं. त्यांनी एकमेकांचा हात हातात गुंफून आयुष्यभर एकमेकांची साथ निभावण्याचं वचन दिलं होतं. पण त्यांच्या प्रेमाच्या गुलाबी वाटेवर सक्षमची जात साक्षात त्याचा मृत्यू बनून आली, जिनं एका प्रियसीकडून प्रियकराला आणि आई वडिलांकडून मुलाला कायमचं हिरावून घेतलं. आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं. कशामुळे? कास्टमुळे. तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला. सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? बुद्धिस्ट आहे. आणि तुझी? म्हणजे पद्मश्री. आंचल आणि सक्षम हे दोघे लग्न करणार आहेत याची कुणकुण कुटुंबियांना लागली होती. खालच्या जातीतील मुलासोबत आपली मुलगी लग्न करतीये या रागातून 2 भाऊ आणि वडिलांनी सक्षमला ठार केल्याचं आचल सांगतीये. कुणी काल कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामिडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामिडवार आणि साहिल मामिडवार. सक्षम गेल्याचा दुःखाचा डोंगर बाजूला सारून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आचल वडील आणि भावाच्या विरोधात खंबीरपणे उभी राहिली आहे. माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना शिक्षा होईल. आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. आपली मुलगी खालच्या जातीच्या मुलासोबत लग्न करतीये म्हणून तिला थांबवण्यासाठी वडील आणि भावाने सक्षमला संपवलं खरं, पण तरीही ते आचलला सक्षमसोबत लग्न करण्यापासून थांबवू शकलेले नाहीत. सक्षमचे प्रेत पाहून हंबरडा फोडत आचलने सक्षमच्या निर्जीव देहासोबत लग्न करून त्याला दिलेलं वचन पूर्ण केलंय. माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला. आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा. आणि माझ्या मनाने राहील मी. माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही. आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते. इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे.